साईनाथ महाराज की जय. ओम श्री साईनाथाय नमः. आता श्री साई चरित्र आपल्यासमोर सादर करीत आहे तरी सर्व भक्तांनी मनापासून ऐका. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम सीतारामचंद्राभ्याम नमः. ओम सद्गुरु साईनाथाय नमः. श्री गणेश या आद्य देवतेला नमस्कार असो. श्री सरस्वती देवतेला नमस्कार असो. श्री गुरुदेवतेला नमस्कार असो. श्री सीतापती रामचंद्र प्रभूंना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. श्री सद्गुरु संत कैकाळेश्वर महाराजांना नमस्कार असो. दृढ धरिल्या श्री सद्गुरु चरण आघडे ब्रह्मादित्रय मूर्ती नमन. साक्षात परब्रह्माभिवंदन स्वानंद घन प्रकट. ब्रह्मादित्रय मूर्ती नमन. साक्षात परब्रह्माभिवंदन. सद्गुरूंच्या चरणांना स्पर्श करणे. दृढ भावनेने सद्गुरूंना वंदन केल्याने ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांना वंदन केल्याचा योग घडतो. सद्गुरूंना वंदन करणे म्हणजे साक्षात परब्रह्माला अभिवादन करणे होय. सद्गुरूंना अभिवादन केल्याची परिणत साक्षात परमानंद प्रकटण्यात होते. मारिता एका सागरी बुडी आसादती सकल तीर्थ परवडी. बैसता गुरुपदी देऊनी दडी आतुडते बुडी सकल देवा. ज्याप्रमाणे सागरामध्ये एक स्नान केल्याने सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्यफल मिळते, तसेच गुरुदेवाच्या चरणाशी दडी देऊन बसले की सर्व देवांचे दर्शन प्राप्त होते. जय जयाजी साई सद्गुरु. जय जयाजी सायुज्य कल्पतरू. जय जयाजी निजी बोध सागरो. कथेशी आदरो पजवी. मुक्तीपैकी चौथी मुक्ती सायुज्य मुक्ती देणारा कल्पतरू. हे सद्गुरु साई देवा तुझा जय जयकार असो. हे सायुज्य मुक्ती देणाऱ्या कल्पवृक्षा साई देवा तुझा जय जयकार असो. हे आत्मबोधाच्या सागरा साईनाथा तुझा जय हो. कथा श्रवणासाठी तूच आम्हाला प्रेरणा देतोस. मेघोदकाला गिमचातक तैसे तव कथामृता भाविका. सेवोत तुझे भक्त सकळिका पावोत सुख सदैवा. मेघाच्या पाण्यासाठी चातक पक्षी ज्याप्रमाणे आतुर होऊन वाट पाहत असतो, तसे तुझ्या कथा श्रवणासाठी भाविक भक्त आतुर होऊन कथामृताचे सेवन करून सदैव सुखी होतात. परिसता तव कथा निर्मळ आस्वेदांगी फुटो निखळा. नेत्री दाटो प्रेम जळा प्राण पांगुळा राहो. हे साई देवा तुमच्या प्रेमळ कथा ऐकताना आमचे अष्टभाव जागृत होऊन अंगाला दर धरून शुद्ध प्रेमाचा घाम फुटो. डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहोत आणि या जीवात्मा प्राण तुमच्या चरणाशी सदा लीन राहो. मना योगही वरा आरोमांच उठो तवरचे वरा. रुदन स्पंदन वारंवार घडो सपरिवार श्रोतया. तुमच्या कथा श्रवणाने मनाला भरते येऊ, अंगावर रोमांच उठावेत. आनंदाच्या भरतीने डोळ्यातून अश्रुधारा वाहोत अष्टभाव जागे होण्याची अनुभूती श्रोत्यांना वारंवार येऊ.
तुटून जाऊत परस्पर विरोध, आसा न थोर भेद भेद, हाच गुरुकृपा बोध, करावा शोधांतरी. आपापसातील आंतरविरोध, भेदभाव, वाद, लहान मोठे, उच्च नीच हा भेदभाव मिटून जावा. गुरुकृपेचा हाच बोध घेऊन अंतरंगाचे आत्मपरीक्षण करावे. ईन हा दृष्टी दाविता, सर्वोंद्रियाची अगोचरता, सद्गुरुवीन याचा दाता, न मिळे धुंडिता त्रिभुवनी. हे परिशीलन, आत्मपरीक्षण ज्या सद्गुरु कृपेमुळे होते, तो बोध, ती कृपाशक्ती डोळ्याने दिसत नाही व दाखविताही येत नाही, इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे. सद्गुरुशिवाय हा आत्मबोध त्रिभुवनात अन्य कोणीही देऊ शकत नाही. कामादि षड्विकारोपशम, भक्ती भावनिहास्यम प्रेम, नृपजता गुरुपदी निष्ठा परम, होईन उद्गम अष्टभावा. मद मत्सर या 6 विकारांचा नाश, काम क्रोध मोह मद मत्सर या 6 विकारांचा नाश झाल्याशिवाय आणि गुरुपदाशी दृढ निष्ठा असल्याशिवाय शुद्ध भक्तिभाव निखळ प्रेम उपजत नाही. भक्तांचे जे निज सुख, तेनेच गुरुशी परमहरिख, भक्त जो जो परमार्थेन्मुख, तो तो कौतुके गुरु ते. परमार्थ मार्गावर चालण्यास उत्सुक भक्तांना सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त व्हावा, यातच सद्गुरूंना परमानंद होतो. परमार्थाची वाटचाल करणाऱ्या भक्तांची सद्गुरूंना खूपच कौतुक असते. देह गेह पुत्र जाया, आम्ही माझे हा व्यापवाया, ही तो सर्व क्षणिक माया, जैशी छाया दुपारची. पुत्र, पत्नी, देह, गृह यामध्ये अडकून आपण वाढवेलेला पसारा निरर्थक आहे. मी माझा संसार हा क्षणिक क्षणभंगूर आणि मायेपासून उत्पन्न झालेला असल्याने मायावी आहे. दुपारी सूर्य अगदी माध्यान्ह असताना पडणारी सावली आपणास काही उपयोगाची नसते, तसाच हा संसार आहे. बाधू नये मायेची गुंती, ऐसे जरी असेल चित्ती, अनन्य भावे साई प्रती, शरणागती संपादा. या मोहमायेच्या गुंत्यामध्ये स्वतःला बांधून घ्यावयाचे नसेल, चित्तामध्ये या तापापासून मुक्त होण्याची इच्छा असेल तर शुद्ध प्रेम भावाने शरणागत होणे हाच एकमेव तरणोपाय आहे. लावावया मायेचा अंत, वेदशास्त्री टेकले हात, पाहिल जो भूती भगवंत, तोच तो निसृत तरेला. या मोहमायेच्या पाशातून मुक्त होण्याचे उपाय सांगताना वेदशास्त्र सुद्धा थकले आहेत. सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंताचे रूप जो पाहू शकतो तोच या संसार तापातून मुक्त होऊ शकतो. सोडून या निजामशाही, धन्य तो पाटील चांद भाई, सवे घेऊन फकीर साई, आरंभी निवासिया.
निजामाचे संस्थान स्वातंत्र्यापूर्वीचे हैदराबादच्या निजामाचे राज्य असलेले संस्थान नेवासे या गावी अहमदनगर जिल्ह्यातील हे तालुक्याचे ठिकाण असून नगर औरंगाबाद मार्गावर आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी येथेच भावार्थ दीपिका लिहिली. भस्मासुराचा वध करण्यासाठी देवाने मोहिनीचे रूप घेतले होते. ते मोहिनी राजाचे मंदिर सुद्धा येथेच आहे. ज्या खांबांना टेकून ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते सुंदर असे ज्ञानेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की जगामध्ये सर्वत्र मंदिराभोवती खांब असतात, पण येथे खांबाभोवती मंदिर आहे. निजामशाहीचा प्रदेश सोडून चांदबाई पटेल हे साई भगवंतांना बरोबर घेऊन अगोदर नेवासे गावी आले. तेथे वर्ष 6 मास फकीराचा होई निवास. तेथेच कानड गावींच्या कमास सहवासास ठेविले. नेवासे येथे बाबा जवळपास 6 महिने ते वर्षभर राहिले. तेथे बाबांची देखभाल करण्यासाठी चांदबाईने कानड गावच्या कमाला सेवेकरी म्हणून ठेवले. कानडगाव हे औरंगाबाद जिल्हा व नगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. असो पुढे प्रसिद्ध टाकळी घेऊन तेथील दगडू तांबोळी. कमा बाबा समवेत ही मंडळी तिथून आली शिर्डीसा. असो पुढे टाकळी गावच्या दगडू तांबोळीला बरोबर घेऊन चांदबाई दगडू तांबोळी कमा व बाबा ही मंडळी शिर्डी गावी आली. जागोजागी परिमित अपवित्र स्थळे तीर्थे बहुता. परी साईंच्या भक्ता प्रत शिर्डीचा अत्यंत पवित्र तीर्थस्थळे प्रत्येक प्रांतात जागोजागी आहेत, परंतु साईंच्या भक्तासाठी शिर्डी हेच एक पवित्र स्थान आहे. जरी न दैवी ता योग कैसा मग हा महाभाग. आम्हा दिना हा संयोग मद भाग्य हे आमुचे. आमच्या महत्भाग्याने हा दैवयोग आमच्या जीवनात आला, नाहीतर हा महाभाग्य विधाता साईनाथ आम्हाला दिनपामरांच्या नशिबात कुठून येणार. हे आमचे परमभाग्य आहे. जे जे भक्त शरणागत आसाधावया तत्कार्यार्थ साई तयास दावी यथार्थ सन्मार्ग हितार्थ तयांच्या. जे जे भक्त साई नारायणास शरण आलेले आहेत त्या भक्तांच्या हितासाठी व त्यांच्या कार्यसिद्धीसाठी साई भगवंत सन्मार्ग दाखवितात. तरी श्रोता एकाग्र मन होणे करा सच्च रीता वर्तन. ते हे परम गुरुकृपा साधन चरित्र पावन साईंचे. तरी श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून सद्गुरूची परमकृपा प्राप्त करण्याचे साधन असलेल्या साई भगवंताच्या पवित्र मंगल चरित्राच्या पारायणाचे अनेक आवर्तने करावेत. गताध्यायी निरूपण एकाच निज गुरुपदी स्थापन. अक्कलकोट स्वामींची खुण एकास देऊन जागविले. मागील अध्यायात आपण एका भक्ताच्या निष्ठा त्याच्या गुरुचरणी साईंनी कशा दृढ केल्या ही कथा, तसेच एका भक्तास अक्कलकोट स्वामींच्या भक्तीची घरात असलेल्या परंपरेची कशी आठवण करून दिली या कथांचे निरूपण ऐकले.
एकाच चुकविला आत्मघात, युक्ती योजुने अकल्पित, जीवनदान दिदले क्षणात, ओढवला देहांत टाळुनी. एका भक्तानं आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक विलक्षण योजना बाबांनी आखली आणि त्याचा देहांत टाळून त्याला जीवदान कसे दिले याची मधुर कथा ऐकली. आता या अध्यायी कथन, कधी साई कैसे प्रसन्न, हो न करीत अनुग्रह दान, सुख संपन्न भक्तास. आता अध्यायाचे एका भक्तावर प्रसन्न होऊन अनुग्रहाचे दान देऊन त्याला कसे सुख संपन्न केले याची कथा येईल. दीक्षा प्रकार तो अद्भुत, कैसा कवना लागी होता, विनोद पूर्ण हसत खेळत, श्रोते परिसोत सावध चित्त. विनोदाच्या अंगाने हसत खेळत हा अद्भुत दीक्षा प्रकार कोणत्या भक्तासाठी बाबांनी योजला ही कथा श्रोते ध्यान देऊन ऐका. उपदेशाने करीती मागा वर्णितल्याच ग्रंथी, जैशी ज्याची ग्राहक स्थिती, मार्ग उपदेशिती तैसाच. बाबाने अनेक भक्तांना अनेक प्रकारे केलेल्या उपदेश पद्धती या ग्रंथाद्वारे अगोदर वर्णिल्या आहेत. भक्तांच्या ग्रहणशक्ती व आवश्यकतेनुसार बाबा यथार्थ उपदेश करीत. वैद्य जाणे रोगाची निदान, तयास ठावा मात्रेचा गुण, रोग्यास नाही त्याची जाण, आदियान गुळ म्हणे. रोज आजार झालेल्या व्यक्तींचे अचूक निदान करून त्याला काय मात्रा औषधोपचार करावेत हे रोग्यांना माहीत नसते, पण वैद्यराजाला साधारणत माहिती असते. म्हणूनच ते अगोदर गुळ आणण्याची व्यवस्था करतात. गुळ गोड पर्योपकारी, गुळ गोड पर्योपकारी, रोगी तदर्थची हट्ट धरी, घेईन वाटी औषधाची करी, गुळ करावरी न ठेविता. गुळ हा गोड गुणकारी असतो, पण मात्रेबाहेर प्रमाणाच्या बाहेर सेवन झाले तर तो अपायकारक ठरतो. परंतु रोगी मात्र गोळ खाण्यासाठीच हट्ट करतो. त्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवला नाही तर औषधाची वाटी हातात घेत नाही. चालेत रुग्णावरी सक्ती, वैद्य तेव्हा युक्ती योजिती, आधी गुळ मग औषध देती, परी साधिती निज कार्य. जेव्हा रुग्णावर सक्ती बळजबरी करून चालत नाही तेव्हा वैद्यराज एक नामे युक्ती योजतात. अगोदर गुळाचा खडा हातावर ठेवतात आणि मग औषध पाजवितात आणि आपला कार्यभाग उरकून घेतात. मात्र अनुपान तेवढे बदलती, जेणे गुळाचे दोष हरपती, युजली औषधे कार्यक्षम होती, तेच कीर्ती बाबांची. मुख्य औषधोपचार किंवा औषध सेवनानंतर औषधाला पूरक असे पेय अथवा खाद्य वैद्यराज मुख्य औषधाबरोबर गुळामध्ये होणारे अपाय घालविण्यासाठी पूरक औषध देऊन मुख्य औषधाचा अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात जाणतात. बाबांची सुद्धा उपदेशाची भक्त कल्याणाची अशीच पद्धत आहे. हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकाराने मनोधर्म, जैशी सेवा भक्त प्रेम, तैसाच उपक्रम अनुग्रहा. सर्वत्र हाच नियम अंमलात येईल असे नाही. भक्तांची ग्रहण शक्ती, अनुग्रह प्राप्तीचा अधिकार आणि सेवा
भक्तीमधील योग्यता बघून त्याप्रमाणे अनुग्रह देतात. नवल बाबांची अद्भुत कृती जेव्हा कोणा प्रसन्न होती तया मग ते अनुग्रह देती कवन्यासी ती परिसा. अनुग्रह देण्याची बाबांची एकदम विलक्षण पद्धत आहे. ज्याच्यावर प्रसन्न होतात त्या भक्तांना कोणत्या पद्धतीने अनुग्रहित करतात ते ऐका. आली कदा तयांचे चित्ता ध्यानी म्हणे कोणाच्या नसता सहज थट्टा विनोद करिता भक्त कृतार्थता साधिल. एकदा बाबांच्या मनात आले की कोणाच्या ध्यानी मनी नसतानाही सहज थट्टा विनोदाच्या माध्यमातून भक्तांचे कल्याण साधत असत. इच्छा उद्भवता ग्रंथ वाचणे आस जगे भक्तांच्या मनी ग्रंथ बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून तो घ्यावा. एकदा ग्रंथ वाचण्याची भक्तांची इच्छा झाली की तो ग्रंथ बाबांच्या हाती देऊन बाबांचा आशीर्वाद घ्यावा व ती आज्ञा समजून ग्रंथ वाचावा असा संकेत असेल. पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन केलिया होईल श्रेय संपादन श्रोत्या वक्त्यांचे परम कल्याण प्रसाद पूर्ण श्रवणते. बाबांचा कृपा आशीर्वाद घेऊन श्रोत्यांना फलप्राप्ती होते. श्रोता आणि वक्ता दोघांचेही परम कल्याण होऊन त्या श्रवणाची फलश्रुती होते. कोणी दशावतार चित्रे कोणी दशावतारांची स्तोत्रे कोणी पंचरत्ने गीते समपवित्रे पुस्तके चरित्रे अर्पिता. पंचरत्ने गीता या गीतेमध्ये 5 ग्रंथाचा समावेश आहे. श्रीमद भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, भीष्म स्तवराज अर्थात शांती पर्व यामध्ये भीष्माने केलेली श्रीकृष्णाची स्तुती आहे. अनुस्मृती यामध्ये आचार्य नारद मुनीने केलेली विष्णूची स्तुती. गजेंद्र मोक्ष एका हातीचा पाय पाण्यामध्ये मगरीने पकडला असता त्याने केलेला विष्णूचा धावा. दशावतार विष्णू भगवंताने घेतलेले 10 अवतार मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि अद्याप होणारा कल्की अवतार. आशीर्वादासाठी भक्तांनी दिलेल्या ग्रंथामध्ये विविध प्रकारचे ग्रंथ असतात. कोणी दशावताराचे चित्र तर कोणी दशावताराचे स्तोत्रे तर कोणी पंचरत्ने गीतेसारखे पवित्र ग्रंथ चरित्र पुस्तके बाबांच्या हाती देत असत.